हा प्रश्न मी गुलाब भाऊंना विचारायचो, पण राजू मामा इतका कलाकार आहे, आम्ही भांडायचो, राजू मामा एकदम गुपचूप बसायचे. पण मी जेव्हा परवा डीपीडीसीचा विषय पाहिला तर खरोखर बांधवांनो, आपल्या सगळ्यांच्या वतीने मी राजू मामाचं अभिनंदन करतो की त्या पालकमंत्र्यांच्या मागे लागून भाऊ त्यांनी या मागच्या 5 वर्षात 150 करोड रुपयाचा निधी या जळगाव शहरातल्या रस्त्यांसाठी या ठिकाणी आणला. नाही तर खरं आहे, ही वस्तुस्थिती आहे की तुम्ही एका बाजूला जामनेर बघा, पाचोरा बघा, एरंडोल बघा, तिथं आल्यावर प्रत्येक व्यक्ती त्या आमदाराचं, त्या महापालिकेचं, त्या नगरपालिकेचं कौतुक करायचं. पण जळगाव शहरात आल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रत्येक व्यक्ती आपल्या प्रगतीचा आलेख त्या ठिकाणी पाहायचा आणि तुलना करायचा. पण या 2-4 वर्षामध्ये ज्या पद्धतीने प्रगतीचा आलेख राजू मामांच्या मार्गदर्शनाखाली या जळगाव शहराचा उंचावतोय, तो खऱ्या अर्थाने बांधवांनो गरजेचा आहे. आणि म्हणून मी आज उपस्थित सर्व बांधवांना आपलं मत वाया जाणार नाही. मला खात्री आहे की जर आपण सगळ्यांनी व्यवस्थितरित्या विचार करून मतदान केलं तर 75च्या 75 जागा ह्या शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष महायुतीच्या या ठिकाणी विजयी होतील, अशा पद्धतीचं चित्र आज जळगाव शहरामध्ये आहे. आणि त्याचं उत्तम उदाहरण खरं म्हणजे शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे 12 उमेदवार या ठिकाणी बिनविरोध निवडून आलेले आहेत. मला वाटतं हे फक्त जळगावमध्ये नाही, तर राष्ट्रवादी आणि आरपीआयचे, महायुतीचे जिथे जिथे जे जे उमेदवार असतील त्या प्रत्येक उमेदवाराला आपण प्रचंड मताधिक्याने विजयी करून खऱ्या अर्थाने विकासात्मक दृष्ट्या मागे पडलेल्या या जळगाव वैशालीताई पाटील या थोडं वार्डामध्ये प्रचार करून इतर उमेदवार जे आपले आहेत महायुतीचे यांचा प्रचार करून आलेले आहे. त्यांचा सत्कार या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांना मी विनंती करतो की त्यांचा एक सत्कार आपण करावा. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी त्यांचं यानंतर आपले महाराष्ट्राचे संकटमोचक